सर्वात पहिल्यांदा भेट कधी झाली होती चौघींची? हिची मी जन्माला आले तेव्हा झाली आमची. हिची आणि माझी भेट झाली ती साधारण आता एक 2011 म्हणजे आता 14 वर्ष झाली. आम्ही देवयानी तुमचा नावाची वनवास, सिरियल केली होती. आम्ही एकमेकींच्या सवती हा, होतो. आम्ही सवतींची भूमिका केली होती आणि आम्ही तिथून सवत माझी लाडकी असं म्हणून आम्ही मैत्रिणी झालो. हिची आणि माझी 14 वर्षाची जास्त तुम्हाला वनवास घडला. 98 पासूनची आमची मैत्री. आणि हिची आणि माझी आता गेले 8-10 वर्षाची मैत्री आहे. त्याआधी ओळख होती पण नंतर मग आमचा छान असा एक कोर ग्रुप झाला आणि मग मैत्री झाली. मग आणि आम्ही दोघींनी मुलींमुळे तर- एकत्र सिरियल केली होती. तरी आमची मैत्री नव्हती झाली. हा, ती आता आमची नव्याने झाली. मैत्री. असं थोडक्यात हे खूप कन्फ्युजिंग आहे. आता आम्ही छान मैत्रिणी मैत्रिणी आहोत. आहोत. 8, 16, 26 खूप आहे ते नको. ठीक आहे आता आम्ही छान मैत्रिणी आहोत. पण या सगळ्यावरून माझ्या लक्षात येते की म्हणजे भरपूर जुनी आहे, म्हणजे 8-10 वर्ष 20 वर्ष म्हणजे फार मोठा काळ असतो. आणि असं म्हटलं जातं की मुलींची मैत्री टिकणं म्हणजे कॅट फाईट असते, हे असतं ते असतं. तुमच्यामध्ये असं कधी काही झालंय का? आणि कशी टिकून राहिली एवढे वर्ष ही मैत्री? वी ऑल आर लायनिस. आम्ही सगळ्याच वाघिणी आहोत. कॅट बीट काही कोणी आम्ही नाहीच आहे. इथे त्याच्यामुळे बसून अशा दुसऱ्यांच्या कॅटफाईट्स डिस्कस करतो. त्याच्यामुळे आम्ही आमच्यात घडवत नाहीत कोणी कॅट फाईट वगैरे. क्लॅरिटी असली की मग भांडणं होत नाहीत. आणि आम्ही बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही सगळ्या एक सेम पेजवर असतो की आपलं लाईक आमच्या म्हणजे खूप सारं लाइकिंग सेम आहे किंवा बोलण्याचे विषय सेम आहेत. त्याच्यामुळे कदाचित आमची भांडणं मतभेद असू शकतो पण वी रिस्पेक्ट इच अदर्स. आणि खरं सांगू का असं म्हटलंही जातं ना की तू जसं म्हणाली 2 ऍक्ट्रेसेस मैत्रिणी होऊ शकत नाही कारण ती इनसिक्युरिटी असते. पण आता मजा बघ, एखादा रोल जेव्हा मला विचारला जातो त्याच दिवशी जर मी हिला सकाळी फोन केला म्हणजे आज मला कॉल आला, उद्या सकाळी मी हिच्याशी बोलले तर तेवढ्या वेळात हिला आलेला असतो. हिच्यानंतर संध्याकाळपर्यंत हिला आलेला असतो आमचं आणि बोलणं last होतं हिलाही आलेला असतो. सो असंही नाहीये की आम्ही खरं एका जॉनरमध्ये न बसणारे ऍक्ट्रेसेस आहोत पण आजकाल तसं फार राहिलं नसल्यामुळे आम्हाला सगळ्यांना एकाच भूमिकेसाठी 4 मुलींना फोन एक येतो. दोन वेळा असं झालंय की ते काम मी केलंय. इनफॅक्ट माझ्या बाबतीत उलट झालंय. मला 2दा विचारलं होतं आणि त्याच्यानंतर हिने उत्तम करून हिला बक्षिसं मिळाले त्या रोलसाठी. सो आणि हा ते नाटक मी इतकं प्रेमाने आणि आजही मला तिचं त्या कौतुका नाटकाबद्दल कमाल नाटक होतं तिचं आणि ती कमाल काम करायची. सो माझं हे एकच म्हणणं आहे की अशी का मैत्री असू शकत नाही आणि हे कोणी ठरवलं की बायकांची मैत्री होऊ शकत नाही किंवा ऍक्ट्रेसेस कॅट फाईट्स करतात. इनफॅक्ट मला असं वाटतं समिधा आणि सई सोडल्यास मृणालच्या आमच्या पलीकडे पण या इंडस्ट्रीतल्या मैत्रिणी आहेत. माझ्याही तितक्याच चांगल्या इंडस्ट्रीतल्या बाहेर श्वेता आणि तेजा मैत्रिणी आहेत. आमचं असं कधीच इन्सिक्युरिटी नाही आहे. तर मला असं वाटतं मेन आणि महत्वाचा शब्द हाच आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर इन्सिक्युरिटी नसेल तर तुम्ही कोणाचेही फ्रेंड होऊ शकता. मुलगा मुलगी नाही पण हा आरोप मुलींवर असतो ना की ऍक्ट्रेसेस मैत्रिणी असू शकत इन्सिक्युरिटी नाही. नसेल तर असं तुम्ही काहीच नाही. असं काहीच नाही. कोणाचेही फ्रेंड होऊ शकता. म्हणजे या तिघींचं माझ्या लाईफमध्ये असण्याचं एक स्थान वेगळं आहे आणि बाकीच्या मैत्रिणींचं पण त्यांचं वेगळं आहे. पण म्हणून आता बाकीच्या आल्या म्हणून आता सविधा, भार्गवीला आणि मृणालला थोडं कमी भेटूया वगैरे असं त्याचं काहीच हे होत नाही. त्यामुळे आम्ही माहोल मुली एक वेगळा माहोल करत राहतो.